ससूनच्या डीनकडून ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली नाही। पल्लवी सापळेंनी मुश्रीफांना दिलेल्या अहवालामध्ये हा धक्कादायक खुलासा आता समोर आलेला आहे। मुश्रीफांना दिलेला अहवाल आता लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। अधीक्षक यल्लुप्पा जाधव विनायक काळे कामाचा बेबनाव उघड झालेला आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। ससूनच्या डीनकडून ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामध्ये कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती। पल्लवी सापळे यांनी मुश्रीफांना दिलेल्या अहवालातून हा धक्कादायक खुलासा आता समोर आलेला आहे। तर मुश्रीफांना दिलेला अहवाल आता लोकशाही मराठीच्या हाती लागला आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। मुश्रीफांना दिलेला अहवाल आता लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। हा अहवाल देखील आपण टीव्हीच्या स्क्रीनवर पाहतोय। ससूनच्या डीननं ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामध्ये कोणतीही कारवाई केली नव्हती। पल्लवी सापळे यांनी मुश्रीफांना दिलेल्या अहवालामध्ये हा धक्कादायक खुलासा करण्यात आलेला आहे। तर अधीक्षक यल्लुप्पा जाधव आणि विनायक काळे कामाचा बेबनाव आता उघड झाल्याचं पाहायला मिळत आहे। आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। ससूनच्या डीनकडून ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामध्ये कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती। तर पल्लवी सापळे यांनी मुश्रीफांना दिलेल्या अहवालातून हा धक्कादायक खुलासा करण्यात आलेला आहे। तर या संदर्भातली जी समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीनं ससूनच्या प्रशासनाची चौकशी केली आणि ही चौकशी केल्यानंतर जो अहवाल तयार करण्यात आला त्या अहवालामध्ये काही धक्कादायक माहिती आता समोर येताना दिसते। तर मुश्रीफांना दिलेला अहवाल आता लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। अधीक्षक यल्लुप्पा जाधव आणि विनायक काळे कामाचा बेबनाव आता उघड झाल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भातले अधिकचे आणि महत्त्वाचे अपडेट देतात आपले पुण्याचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। अमोल, नक्कीच काल पल्लवी सापळे यांनी जी काही पाहणी आणि माहिती या ससून रुग्णालयामध्ये येऊन घेतलेली होती त्याचा जो अहवाल होता तो आज वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये अनेक धक्कादायक बाब आहेत त्या समोर आलेल्या दिसत आहेत। जे डीन आहेत ससूनचे विनायक काळे यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये हलगर्जीपणा केलेला आहे आणि गांभीर्याने त्यांनी हे सगळं प्रकरण घेतलेलं नाही असा सुद्धा ठपका आहे तो यामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलंच आहे। पण डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये गैरकृत्य केल्याचं सुद्धा या अहवालात नमूद केलेलं आहे। सगळ्यात धक्कादायक माहिती म्हणजे श्रीहरी हळनोर यांनी ज्यावेळेस अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल घ्यायचे होते त्यावेळेस त्यांनी ते स्वतः त्याचे न घेता दोन वयस्कर व्यक्ती आणि एका महिलेचे सॅम्पल ते घेतल्याची धक्कादायक माहिती या अहवालामध्ये सुद्धा नमूद करण्यात आलेली आहे आणि अनेक बाबी आहेत यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत आणि हा सगळा अहवाल आज वैद्यकीय शिक्षण विभाग आणि हसन मुश्रीफ यांना सादर केल्यानंतर या तिघांवरही कारवाई करण्यात आलेली आहे आणि दुसरं म्हणजे डीन यांना सक्तीच्या रजेवर सुद्धा पाठवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा सगळा धक्कादायक अहवाल आहे तो सुद्धा लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे आणि आपण जर स्क्रीनवर पाहिलं तर अनेक धक्कादायक खुलासे आहेत ते यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत। अगदी अमोल, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।